मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची काल रात्री उशिरा बैठक पार पडली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडली। या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, काय तोडगा निघाला, याकडे मराठा आंदोलकांचं लक्ष लागलंय। खासदार सुप्रिया सुळेंनी मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी भेट दिली। यावेळी त्यांनी तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करावी अशी मागणी केली। दरम्यान मनोज जरांगेंच्या मागणीसाठी एक दिवसीय अधिवेशन बोलवा अशी मागणी देखील सुप्रिया सुळेंनी केली आहे। आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हातात आहे, आमच्यावर टाकून उपयोग काय, सुप्रिया सुळेंनी सवाल केलाय। मुंबईतील आझाद मैदानात सुप्रिया सुळे आणि जरांगेंच्या भेटीनंतर मराठा आंदोलकांकडून सुप्रिया सुळेंना घेराव। सुप्रिया सुळेंची गाडी अडवत आंदोलकांकडून शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी। तर मराठा समाजासाठी शरद पवारांनी आतापर्यंत काय केलं, मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना संतप्त सवाल। अखेर मंत्री छगन भुजबळ ऍक्शन मोडवर। छगन भुजबळांनी उद्या राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची मुंबईत तातडीची बैठक बोलावली। उद्या ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर ओबीसी नेत्यांची भव्य पत्रकार परिषद देखील पार पडणार। मनोज जरांगे यांनी आग्रह धरलेल्या हैदराबाद गॅझेट, सातारा आणि औंध गॅझेटबाबतचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश पत्रकार परिषदेमध्ये मांडणार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली। जरांगेंच्या मागणीबाबत वेगळा मार्ग निघू शकतो का, यावर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी माहिती दिली आहे। तर कायदेशीर बाबींबाबत महाअधिवक्ते आणि माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचीही विखेंनी प्रतिक्रिया दिली आहे। या बैठकीला महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि न्यायमूर्ती संदीप शिंदेंची ऑनलाईन उपस्थिती होती। सापडलेल्या नोंदींच्या आधार ओबीसीतून आरक्षणाचा जीआर काढण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। तसंच कोर्टात अडचण येत असेल तर सरसकट शब्द काढून आरक्षण जाहीर करा असंही जरांगे म्हणाले। जीआर काढायला 18 लाख नोंदीचा आधारे ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्या मराठ्यांच्या सापडलेल्या नाही त्यांची पोटजात उपजात म्हणून आपण आरक्षण घ्या सरसकट शब्द वापरून नका ना। त्या 18 लाख नोंदीच्या आधारावरती जीआर काढा। मराठा समाजाला आरक्षण मिळावं याचा आमचा विरोध नाही, पण ओबीसी प्रवर्गातून देऊ नये अशी ठाम भूमिकाही माजी खासदार आणि तैलिक महासभेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी मांडली। वर्ध्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की ओबीसी समाज 70% असून त्यांच्या ताटातून कोणीही आरक्षण घेऊ नये। दरम्यान तडस यांनी जातीनिहाय जनगणनेची देखील मागणी केली आहे। आमच्या ओबीसीच्या ताटातून त्यांना द्यावं हे संयुक्त नाही आहे, कारण या देशात ओबीसी समाज 57% आहे आणि 352 जाती आहे। त्या 352 जातीवर अन्याय होईल। गळ्यात भगवे रुमाल आणि टोप्या घालून 40-50 पोलीस आमच्यात शिरलेत असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला। हे पोलीस आंदोलकांच्या गाड्या माघारी पाठवतायत। जरांगे पाटलांनी माघारी जायला सांगितलंय असं या पोलिसांकडून सांगण्यात येत आहे असं देखील जरांगे पाटील म्हणाले। या पोलिसांना निलंबित करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही, राज्यात तुमच्या आमदार खासदारांची अवस्था वाईट होईल असा इशारा देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी दर्शनाविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। लालबागच्या राजाच्या व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी दर्शनाच्या व्यवस्थेविरोधात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग के सामने शिकायत दर्ज की है। जिस तरीके से पिछले कुछ वर्षों से हमने यह देखा है, महिलाएं, बच्चे, बुजुर्ग के साथ किस तरीके से दुर्भावनापूर्वक व्यवहार किया जाता है, उनके अधिकारियों के साथ खिलवाड़ किया जाता है, वीआईपी लोगों को वीआईपी ट्रीटमेंट देकर दर्शन करवाया जाता है, आम जनता को बहुत बदसलूकी तरीके से वारदात जैसे संगीन अपराधों से जैसे चीजों से गुजरना पड़ता है।
आझाद मैदानामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनात वार्तांकन करत असताना पत्रकारांसोबत काही आंदोलकांकडून हुल्लडबाजी केली जाते. वार्तांकन करण्यापासून अडथळा निर्माण केला जातोय. विशेषतः महिला पत्रकारांसाठी हा अडथळा निर्माण केला जातो. या संदर्भात टीव्हीजे संघटनेकडून मनोज जरांगे पाटील यांना निवेदन देखील देण्यात आलंय. त्यामुळे सर्वच आंदोलक नाहीत, मात्र काही विशिष्ट आंदोलक मीडियाला टार्गेट करताना पाहायला मिळत आहेत. मुंबईत पत्रकारांना थोडा सुद्धा त्रास देऊ नका, जरांगेंच्या आंदोलकांना सूचना. तर गावखेड्यातून आलेली माणसं आहेत, पत्रकारांनी देखील समजून घ्या, जरांगेंनी आवाहन केलंय. पत्रकार बांधवांनी एवढं मनात नका घेऊ. ते खडे मारले काय त्यांना थोडी आता म्हणून मीडियासमोर वेगळी सवय. ते पुढे गेले तर त्यांना थोडासा सवय येते. थोडं तुमचे लेकर आहे ते खेड्यापाड्यात आलेले थोडं पत्रकार बांधवांनी समजून घ्या. आणि थोडं तुम्हाला सांगतो त्याला खडे नका तेवढे. मुंबईत एकीकडे जरांगेंचा 3 दिवसांपासून आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि बीएमसी बाहेरील पोलवर भगवे ध्वज लावलेत. यावेळी काही मराठा आंदोलकांनी चक्क खांबावर चढून ध्वज लावले. प्रशासनाकडून मराठा आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. राज ठाकरेंनी पूर्ण माहिती घेऊन बोलायला पाहिजे होतं. आम्ही दिलेलं आरक्षण कोणामुळे गेलं याबाबतची माहिती त्यांनी घ्यायला हवी होती. जरांगे मुंबईत का आले ते एकनाथ शिंदेंना विचारा, असं वक्तव्य हे राज ठाकरेंनी केलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे 10% आरक्षण खरं म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं, त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न. कसे फेल झालात तुम्ही, कसं तुम्हाला आरक्षण जे देवेंद्र जींच्या काळात सरकारने दिलं होतं ते तुम्ही हायकोर्टात आम्ही टिकवलं, परंतु तुम्ही का टिकवू शकले नाहीत. जालन्यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंसमोर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. भोकरदन तालुक्यातील शिरसगाव वाघरूळ गावात ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटनावेळी हे दानवे गेलेले होते. त्यावेळी दानवे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत असताना मराठा तरुणांकडून जरांगेंच्या समर्थनार्थ एक मराठा लाख मराठाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुरंदरला ओबीसी नेते लक्ष्मण हाके एका हॉटेलमध्ये थांबले असता काही मराठा तरुणांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर मराठा आंदोलक आणि लक्ष्मण हाकेंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावर मराठा आंदोलकांनी कोणत्याही प्रकारचा हल्ला केला नसल्याचं स्पष्टीकरण हे देण्यात आलं. आम्ही त्यांना काही बोललो नव्हतो. ते जाताना फक्त आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही 3 ते 4 वेळा नीरेमध्ये आलाय, तुम्ही नीरेमध्ये येऊन काय करताय, तुम्ही मराठा समाजाला दरवेळेस टार्गेट का करताय, एवढा साधा प्रश्न आम्ही हाके साहेबांना विचारला. माध्यमातून बातमी लावली की माझ्या हल्ला झाला. अजिबात त्याच्यावरती काय हल्ला बिल्ला कोणी केला नाही. फक्त आम्ही त्याच्या विरोधात तिथं घोषणा केला की एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, एवढ्या आम्ही घोषणा केल्या. बाकीचं काय केलं नाही. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटतायत. पुरंदर तालुक्यातील नीरा गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात संतप्त मराठा तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. हाके एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्याची माहिती मिळताच तरुणांनी हॉटेलबाहेर गर्दी करत निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतलं. मात्र मराठा आंदोलकांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. मराठा आंदोलकांसाठी नवी मुंबई महानगरपालिका मैदानात उतरली आहे. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर बाहेर आंघोळीसाठी 150 शॉवर आणि नळ लावण्यात आलेत. जेवणाची आणि 24 तासांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 250 पोर्टेबल शौचालय देखील उभारण्यात आले, तर साफसफाईसाठी 100 कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या 3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यात खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील बऱ्याच शेतीमध्ये पाणी साचल्यामुळे हाताची पिकं ही वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ब्रह्मवाडी गावातील एक शेतकरी शेतामध्ये पाणी शिरल्याचं पाहून आक्रोश करत धावत असल्याचा व्हिडिओ हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमधून शेतकऱ्यांच्या आक्रोशाचं चित्र हे पाहायला मिळतंय.
रायगडच्या खामगावमध्ये पॅजिओ रिक्षाचा भीषण अपघात झालाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख संतोष सावंत जात असताना रिक्षाचा ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात घडला. मसळा गोरेगाव मार्गावरील ताम्हणे शिर्के ते कासार मलाई दरम्यान झालेल्या या अपघातात ठाकरेंच्या शाखा प्रमुखांसह तिघांचा मृत्यू झालाय. साताऱ्यात आज मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे. लवकरात लवकर मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्याची मागणी यावेळी शिंदेंकडे करण्यात आली आहे. तसंच मराठा आंदोलकांना मुंबईत होणाऱ्या त्रासाबद्दल लक्ष घालण्याची देखील विनंती यावेळी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ओबीसी समाजाच्या वतीनं जोरदार विरोध सुरू झालाय. नांदेडच्या हदगावमध्ये ओबीसी बांधवांनी तहसील कार्यालयासमोरच जरांगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. यावेळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होईल असा इशारा हा ओबीसी बांधवांकडून सरकारला देण्यात आलाय. भायखळामधील लक्ष्मी बिल्डिंग रहिवासी मंडळाचा बाप्पा म्हणजेच भायखळ्याचा लाडका यांचं यंदा हिरक महोत्सवी वर्ष आहे. भव्य अशी नेत्रदीपक सजावट, विद्युत रोषणाईच्या आरासामधील श्री गणरायाची मनमोहक आकर्षक मूर्ती भक्तांच्या डोळ्याचं पारणं फेडतेय. मोठ्या संख्येनं भक्तगण बाप्पाच्या दर्शनाला येत आहेत. गिरगावातील खेतवाडी 13व्या गल्लीतील बाप्पाचं यंदा 56वं वर्ष आहे. मुंबईचा आनंद नावाने बाप्पा प्रसिद्ध आहे. अमरनाथ महादेव रूपात बाप्पाची 16 फुटी मूर्ती विराजमान झाली आहे. मूर्तिकार अरुण दत्तेंनी ही मूर्ती साकारली. शुभ्र रंगातील बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी गर्दी झाली आहे. तर बाप्पांना यंदा अजिंठा लेणीची सजावट, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसह मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यवतमाळ जिल्ह्यातील नेर, महागाव, कळंब तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केलाय. पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचे प्रवेश पार पडले. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. नागपूरमध्ये काँग्रेस आमदार अभिजित वंजारींच्या कार्यालयाच्या पाटीला भाजप कार्यकर्त्यांनी काळं फासलंय. वंजारी हे विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र त्यांनी पूर्व नागपूर आमदार विधानसभा क्षेत्र म्हणून जनसंपर्क कार्यालय उघडल्याचा भाजपचा आक्षेप आहे. या संदर्भातली तक्रार देखील लखडगंज पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. साताऱ्याच्या दरे गावातील निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदेंसह संपूर्ण कुटुंब आरतीसाठी उपस्थित होतं. आमदार दीपक केसरकर देखील या आरतीसाठी उपस्थित होते. नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात उज्जैनच्या महाकाल मंदिरातील श्याम नावाचा हत्ती दर्शनासाठी आलाय. गणेशोत्सवानिमित्त नागपुरात आणलेल्या या गजराजाचं गणपती बाप्पाला हार अर्पण केला, नारळ फोडला आणि आरतीतही सहभाग घेतला. जैताळा येथील शिवशंभू गणेशोत्सव मंडळानं श्यामचा हा देखावा साकारलेला आहे. शिर्डी साईबाबा संस्थानला जागतिक स्तरावर मोठा सन्मान मिळालाय. साई संस्थानची नोंद ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स आणि इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असून धार्मिक, सामाजिक आणि मानवतेतील संस्थानाच्या योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. या जागतिक मान्यतेमुळे संस्थेच्या सातत्यपूर्ण कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा गौरव लाभलाय. त्यामुळे संस्थानच्या सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे हे शक्य झाल्याचं संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी म्हटलंय. हा पुरस्कार देऊन गौरव केला, त्याबद्दल सुद्धा मी संस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो. हा पुरस्कार मिळण्यामध्ये जे आहे ते आपले संस्थांचे जे सर्व अधिकारी कर्मचारी जे आहेत, अहोरात्र जे आपण मेहनत करतो आणि मोठ्या निष्ठेने बाबांची आणि बाबांच्या भक्तांची सेवा करतो. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर गावामध्ये श्री मंगळ ग्रह जन्मोत्सवानिमित्त भव्य धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी नवकुंडी महाविशेष शांती याग आणि त्रिशूलात्मक मंदिराचं कलशारोहण मोठ्या भक्तिभावाने पार पडलं. देशभरातील 81 यजमान सपत्नीक या यागामध्ये सहभागी झाले, तर हजारो भाविकांनी या पवित्र सोहळ्यात दर्शनासाठी हजेरी लावली. कोकणात घरोघरी गणेशोत्सवाची रंगत पाहायला मिळते. अनेक गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पासमोर वेगवेगळ्या पद्धतीने देखावे साकारतात. असाच एक पर्यावरणपूरक देखावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरातील शिरसाट कुटुंबियांनी साकारलाय. नारळाच्या झावळांपासून पर्यावरणपूरक देखावा हा साकारण्यात आलाय. कोकणात नारळाच्या झावळांचा जाळण्यासाठी वापर केला जातो, मात्र याच टिकाऊ झावळांपासून पर्यावरणपूरक देखावा हा महिलांनी साकारलेला आहे.
बदलापूरच्या पाटील कुटुंबानं गणपती बाप्पासाठी सुंदर सजावट केली आहे. पाटील कुटुंबियांच्या बाप्पाचं यंदा 42वे वर्ष आहे. कांदिवली पूर्वमधील सुप्रसिद्ध लोखंडवालाचा राजा यंदा तब्बल 22 कोटी रुपयामध्ये विराजमान झालाय. यंदा लोखंडवालाचा राजा श्रीकृष्णाच्या रूपात भक्तांना दर्शन देतोय. मंडळाचे अध्यक्ष आणि स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख शुभम सरीन यांच्या मार्गदर्शनात भाविकांसाठी खास मथुरेतील वृंदावनाचा देखावा सादर करण्यात आलाय. मंडळातर्फे उत्सव काळामध्ये अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तसंच वर्षभर अनेक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन देखील मंडळातर्फे करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईट शोवर बंदी घालण्यात आलेली आहे. डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. हा आदेश सध्या केवळ गणेश उत्सवापुरताच असला तरी नागरिकांकडून डॉल्बीवर कायमस्वरूपी बंदीची मागणी होतीये. कल्याण पश्चिम येथील गांधारी परिसरामध्ये भीषण अपघात झालाय. रॉयल्स गॅलेक्सी इमारतीची लिफ्ट 6व्या मजल्यावरून अचानक कोसळली. या दुर्घटनेमध्ये 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान लिफ्ट नादुरुस्त असताना देखील वापरत ठेवल्याचा गंभीर आरोप हा इमारतीमधील रहिवाशांनी केलाय. त्यामुळे इमारतीत सुरक्षेच्या ढिसाळ व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. वर्ध्याच्या आर्वी मार्गावरील वीटभट्टीजवळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुलालगत 9 जणांना जुगार खेळताना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 4.5 लाखांची रोकड आणि वाहनांसह एकूण 74 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारेखेल यांनी QR कोड जनतेच्या सेवेमध्ये रुजू केलाय. QR कोड स्कॅन करून गुन्ह्याची माहिती ही थेट पोलिसांना देण्याचं आवाहन केल्यानंतर ही मोठी कारवाई समोर आली आहे. यवतमाळच्या बस स्थानक परिसरामध्ये एका महिलेच्या बॅगमधून तब्बल 75 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनंतर महिला वर्गामध्ये भीतीचं वातावरण असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा. राज्यभरातून मराठा आंदोलकांसाठी भाकऱ्या, आंदोलकांची जेवणासाठी गर्दी, रस्त्यावरच आंदोलक जेवायला बसल्याचं चित्र. मुंबईमधल्या मराठा आंदोलकांसाठी सांगलीतल्या जतमधून जेवणाची मदत. सुमारे 5,000 बाजरीच्या भाकऱ्या, केळी, बिस्किटं, पाण्याच्या बाटल्या असे खाद्यपदार्थ मुंबईत आले. भर रस्त्यावरच मराठा आंदोलकांनी कबड्डीचा खेळ मांडला.